किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। हा डोसा रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त कुरकुरीत झालेला आहे, अगदी करायला सोपा आणि खाण्यासाठी टेस्टी अशी ही डिश आहे। 2 कप हे तांदूळ घेतलेले आहे, जाडसर तांदूळ घेतलेले आहे। 2 कप घ्यायचे आहे आणि 1 कप ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि हे मेथी सीड आहे, एक अर्धा ते पाऊण चमचा घालून घ्यायचे आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून 2 वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहे। आता याला 2 ते 3 तास भिजत घालून ठेवायचे आहे। 2 तास झाले आहे, आता हे छान भिजले आहे तांदूळ आणि डाळ, तुम्ही पाहू शकता। आता एक मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि ह्या पॉट मध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। हेच पाणी वापरायचं। मिक्सरला बारीक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूप एकदम छान संपूर्ण पीठ बारीक करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला 7 ते 8 घंटे झाकण लावून ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईट जरी ठेवलं तरी चालेल। घंटे झाले आहे, पीठ किती छान फुललं आहे, तुम्ही पाहू शकता। 7-8 आलू घेतलेले आहे आणि ह्याला बॉईल करून घेतलेले आहे। बॉईल केल्यानंतर ह्याची वरची साल काढून घ्यायची आणि अशा आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहे। पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालत आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे। ही तडतडायला लागली आहे। हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, बारीक चिरून घेतले आहे। हे कांदे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडासा कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या त्यात घालून घ्यायच्या आणि थोडासा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा लवकर कांदा भाजावा म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे कांदा लवकर भाजतो। ही एक टिपच आहे। आता कांदा छान भाजून झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा ही बारीक सोप आहे ही घालून घेत आहे। त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। नंतर एक अर्धा चमचा धना पावडर, नंतर हे आपण जे आलू कट करून घेतले होते ते आलू घालून घ्यायचे आहे। नंतर याच्यामध्ये काही मसाले आपण घालू। हे जिरा पावडर आहे, हा जिरा पावडर पाव चमचा, हळद पाव चमचा, हा गरम मसाला छोट्या चमचाभर घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तिखट घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान मिक्स झालेलं आहे, तर याला आपण झाकण लावून 1 मिनिट वाफ आणून घेऊ। आता ही भाजी छान वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडीशी वरतून अशी कोथिंबीर घालायची आहे।
तर जे बॅटर बनवून घेतलं होतं ते मी एका भांड्यात काढून घेतलं आहे. थोडंसं हे खूप घट्ट आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं पातळ करावं लागेल. डोसाचं बॅटर असल्यामुळे थोडंसं पातळ करायचं आहे. आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणखी थोडंसं पाणी लागेल. हे असं इतपत पतलं बॅटर करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर डोसा पॅन ठेवलेला आहे आणि हे बॅटर ह्याच्यावर मी घालून घेत आहे. आणि नंतर ह्याच्यावर थोडंसं तेल घालून द्यायचं. हा डोसा भाजत आल्यानंतर ऑटोमॅटिक हा साईडने सुटायला लागतो. तुम्ही पाहू शकता. असा मस्त खालून भाजला आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ही जी भाजी बनवून घेतली होती, भाजी घालून घ्यायची आहे. आणि नंतर याला आपण असं फोल्ड करून घेऊ. असा हा डोसा रेडी आहे. कुरकुरीत असे डोसे रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या डोस्यासोबत मी साऊथ इंडियन नारियल चटणी आणि कढीपत्त्याची चटणी सर्व केलेली आहे. ह्या दोन्ही चटण्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. कशी ही कुरकुरीत डोसा रेसिपी तुम्हाला जर आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा. म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी कुरकुरीत डोसा.